नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवर महाराष्ट्र नेक्स्ट। या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया। दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचा बोलबाला राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे झ्युरिकमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाते, ज्यात महाराष्ट्र राज्याचा मोलाचा वाटा आहे। त्यामुळे येत्या काळात पहिली सब नॅशनल ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्र असेल यात शंका नाही, असा विश्वासही यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मराठी भाषेच्या लाच अधिक समृद्ध आणि संपन्न करण्याकरता आपण सगळे मिळून या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। कारण भाषा एक असं माध्यम आहे की त्या भाषेने आपली संस्कृती, आपले संस्कार, आपले उत्सव, आपल्या परंपरा या सगळ्या गोष्टींशी आपण जोडलं जातो। दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या ठिकाणी यावेळेस बोलबाला राहील तो महाराष्ट्राचाच। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा म्हणजेच अटल सेतूच्या टोलमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे केवळ 250 रुपयांत अटल सेतूवरनं पुढील वर्षभर प्रवास करता येणार आहे। यासोबतच इलेक्ट्रिकल मोटर कार, बसेस यांना सुद्धा अटल सेतूच्या टोलमधून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दा सुद्धा अधिसूचनेमध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली। यामुळे ई-व्हेइकल्स धारक तसंच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे। यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने 4 जानेवारी 2024च्या बैठकीमध्ये अटल सेतूच्या वापरासाठी 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाप्रमाणेच आता 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत आधीप्रमाणेच टोल आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्याचबरोबर इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा पथकर दर सुद्धा निश्चित करण्यात आला आहे। मुंबई शहर आणि उपनगरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जवळपास 40 ते 45 हजार शासकीय निवासस्थानं उपलब्ध व्हावीत, यासाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे। प्रकल्पामध्ये जवळपास 5 कोटी चौरस फूट क्षेत्राचा विकास करण्यात येणार असून यासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा शुभारंभ झाला। ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असं मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। स्पर्धेच्या भव्य आणि नेटक्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासन आणि सर्व शासकीय यंत्रणांचं मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं। अत्यंत कमी कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्पर्धेची तयारी पूर्ण करणं हे उल्लेखनीय असून 437 किलोमीटर लांबीचे रस्ते जागतिक दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेस अनुरूप विकसित करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। महिलांचं आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयं आणि शहरी भागांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलंय। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ही माहिती दिली आहे। मेनोपॉजच्या काळामध्ये महिलांमध्ये होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हार्मोन असंतुलन याकडे लक्ष देण्यासाठी महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईसह राज्यातील तरुणांना जगातील इतर देशांमध्ये रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलाय। जगभरातील आणि देशातील रोजगारासंबंधी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था म्हणजेच महिमा ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना विविध देशातील रोजगार उपलब्धता आणि संधी यांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे। पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। नव्या खंबाटगी खाट बोगद्याच्या डाव्या बाजूची मार्गिका चाचणी तत्वावरती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे खंबाटगी घाट पार करण्यासाठी लागणारा वेळ हा जवळपास 45 मिनिटांवरून थेट अवघ्या 7 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे। जून 2026 पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं। या नव्या बोगद्यामुळे 45 मिनिटांचा वेळ
7 मिनिटांवरती येणार आहे. या बोगद्यामुळे पुणे सातारा अंतर कमी होणार आहे. या सर्व बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.